काय करत आहोत, शिकत आहोत. आणि पवित्र आत्म्याची जी 9 वरदानं आहे, त्यामध्ये आपण ही जी 9 वरदानं आहे ह्याची जी सूची आहे किंवा जी अनुक्रमणिका आहे ती आपण 1 कोरिंथ 12 अध्याय आणि 8 पासून 10 ही वचनं जेव्हा आपण वाचतो तर ह्या वचनामध्ये आपल्याला पवित्र आत्म्याच्या वरदानाची जी काही सूची आहे ती त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते. आणि पवित्र आत्म्याची ही जी वरदान आहे त्यामध्ये ज्ञानाचं वचन आहे, त्यामध्ये विद्येचं वचन आहे, त्याच आत्म्यामध्ये विश्वासाचं वचन आहे. त्यानंतर आपण पाहतो की निरोगी करण्याचं जे काही वरदान आहे ते आहे, अद्भुत कार्य करण्याचं जे वरदान आहे ते त्या ठिकाणी आहे. त्यानंतर आपण पाहतो की संदेश देण्याचं वरदान आहे, आत्मे ओळखण्याचं वरदान आहे, वेगवेगळ्या भाषा बोलण्याचं वरदान आहे आणि सरतेशेवटीचे नवं वरदान आहे ते हे आहे भाषेचा अर्थ सांगण्याचं वरदान. आणि आतापर्यंत आपण जे आहे ते 7 वरदानांविषयी आपण आज काय केलेलं आहे, आपण आतापर्यंत शिकलो आहे. आणि आज आपण वेगवेगळ्या भाषा बोलण्याचे हे जे वरदान आहे 8व्या क्रमांकाचं वरदान, ठीक आहे, हे आज आपण काय करणार आहोत, सविस्तरपणे शिकणार आहोत. आणि कशा प्रकारे वेगवेगळ्या भाषा बोलण्याचं हे जे वरदान आहे पवित्र आत्म्याचं 8व्या क्रमांकाचं, हे पवित्र शास्त्रामध्ये कशा प्रकारे कार्यात जे आहे ते आलं आहे किंवा कशा प्रकारे ह्या वरदानाचा उपयोग पवित्र शास्त्रामध्ये झाला आहे हे आज आपण काय करणार आहोत, शिकणार आहोत. मग हे जे वरदान आहे अन्य भाषा बोलण्याचे वरदान, हे वरदान विश्वासणाऱ्यांना जे आहे ते काय केलं जातं, दिल्या जातं. आणि ह्या वरदानाच्या सहाय्याने विश्वासणारा जो आहे ना तो देवाशी काय करतो माहितीये का, देवाशी संवाद साधतो किंवा देवाशी बोलतो ह्या वरदानाच्या सहाय्याने, ठीक आहे. अन्य भाषा बोलण्याचं हे जे वरदान आहे ह्या वरदानाच्या सहाय्याने विश्वासणारा देवाशी काय करतो, बोलतो. मग आपण आपल्या वहीमध्ये लिहून घ्या, अन्य भाषा बोलण्याचं वरदान. आपल्या वहीमध्ये लिहा अन्य भाषा बोलण्याचं वरदान आणि त्या ठिकाणी 1ला क्रमांक टाका, ठीक आहे. 7 नंबर टाका, 7व्या क्रमांकाचं 8व्या क्रमांकाचं हे वरदान आहे, 8 नंबर टाका आणि पुढे लिहा अन्य भाषा बोलण्याचं वरदान, डॅश करा आणि पहिलं लिहून घ्या, ठीक आहे. पहिलं मी तुम्हाला सांगतो लिहून घ्या, जर राहिलं तर मला तुम्ही सांगू शकता, मी तुम्हाला परत रिपीट करून सांगेल, ठीक आहे. ओके, पहिला मुद्दा लिहा, त्यामध्ये देवाशी संवाद साधण्याकरिता किंवा देवाशी बोलण्याकरिता हे वरदान देण्यात येतं. अन्य भाषा बोलण्याचे हे जे वरदान आहे हे का देण्यात येतं, तर त्याचा पहिला मुद्दा हा आहे, देवाशी संवाद साधण्याकरिता अन्य भाषा बोलण्याचं वरदान हे देण्यात येतं, ठीक आहे. मग आता नवीन करारामध्ये आपण ज्या वेळेला नवीन करार वाचतो ना, तर नवीन करारामध्ये आपल्याला पवित्र आत्मा हा प्रेषितांच्या पुस्तकापासून ना पुढं कार्य करताना दिसून येतो. परंतु त्याचा अर्थ हा पण होत आहे की त्याने शुभवर्तमानामध्ये कार्य केलेलं नाहीये का, मग जुना करार आहे त्यामध्ये कार्य केलेलं नाही का, हो केलेलं आहे, त्यामध्ये पण कार्य केलेलं आहे. पण हा जो भाग आहे पवित्र आत्म्याच्या वरदाना संदर्भाचा, हा भाग आपल्याला नवीन करारातून आणि इतर जे काही पुस्तक आहे त्यातून काय करायचं आहे, समजून घ्यायचं आहे. मग यावेळेला आपण 1 कोरिंथ 14वा अध्याय आणि 2रं वचन आपण यावेळेला वाचणार आहोत. 1 कोरिंथ 14वा अध्याय आणि 2रं वचन, आणि जो पहिला मुद्दा आपण लिहून घेतला आहे तो आपण समजून घेणार आहोत, ठीक आहे. कोणीतरी वाचण्यासाठी मला मदत करा. कारण भाषा बोलणारा मनुष्य बरोबर नव्हे तर देवाबरोबर बोलतो, ते मनुष्याला समजत नाही, तो आत्म्याने गूढ गोष्टी बोलतो. व्हेरी गुड. आता हे वचन वाचल्यानंतर आपल्याला हे समजतं की पवित्र आत्म्याचं हे जे 8व्या क्रमांकाचं वरदान आहे ज्याला आपण अन्य भाषा बोलण्याचं वरदान म्हणतो, ठीक आहे. आता हे वरदान ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीला देण्यात येतं त्यावेळेला तो व्यक्ती
ह्या वरदानाच्या साह्याने देवासोबत काय करतो, बोलतो. कारण हे वचन ज्यावेळेस आपण वाचतो ना, तर ह्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की अन्य भाषा बोलणारा व्यक्ती हा माणसांबरोबर नव्हे तर देवाबरोबर बोलतो. आता तुम्हाला जर देवाबरोबर बोलायचं आहे, लक्ष द्या, तुम्हाला जर देवाबरोबर बोलायचं आहे तर मग देवाबरोबर बोलण्याकरता तुमच्याकडं अन्य भाषा बोलण्याचं हे जे वरदान आहे पवित्र आत्म्याचं, हे असणं गरजेचं आहे. कारण ह्याच वरदानाच्या साह्याने गूढ गोष्टी आत्म्यामध्ये देवासोबत त्या व्यक्तीला काय करता येतात, बोलता येतात. आणि म्हणून आपण पहिला जो मुद्दा आहे तो हा लिहिला आहे की देवाशी बोलण्याकरिता किंवा देवाशी संवाद साधण्याकरिता हे जे वरदान आहे ना, हे देण्यात येतं. ठीक आहे ना. मग ज्या ज्या वेळेला तुम्हाला कोणी जर विचारलं की पवित्र आत्म्याचं 8व्या क्रमांकाचं अन्य भाषा बोलण्याचं जे वरदान आहे, हे वरदान कशा प्रकारे काम करतं किंवा हे वरदान का देण्यात आलं आहे, तर तुम्हाला त्या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे ह्या वरदानाचा जो काही उपयोग आहे तो कशा प्रकारे करण्यात येतो हे सांगता आलं. ठीक आहे. मग आपण पाहतो की ज्याला हे वरदान मिळालेलं असतं तो व्यक्ती देवाबरोबर काय करतो, गूढ गोष्टी बोलतो. आणि तो ज्या पण गोष्टी देवाबरोबर बोलतो ना, ते माणसाला समजत नाही. कारण तो ज्या काही गूढ गोष्टी बोलतो ना, तो आत्म्याने बोलतो. हे समजून घेणं फार गरजेचं आहे. दुसरा जो मुद्दा आहे, यामधला दुसरा मुद्दा लिहून घ्या. हे जे वरदान आहे ना, ह्या वरदानामुळं त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये नेमकी काय घडतं, ज्याला हे वरदान प्राप्त झालेलं आहे. ज्याला अन्य भाषा बोलण्याचं वरदान हे प्राप्त झालेलं आहे, त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये नेमकी काय घडतं, तर दुसरा मुद्दा लिहा, आत्मिक उन्नती होते. त्या व्यक्तीची आत्मिक उन्नती होते. जशी आपली शारीरिक उन्नती होते, ठीक आहे ना, जशी आपली काय होती, शारीरिक उन्नती होते. आता शारीरिक उन्नती व्हावी यासाठी आपण बाळाला चांगलं दूध काय करतो, पाजतो. ठीक आहे. त्याच्यानंतर कालांतराने त्याला आपण चांगलं पौष्टिक अन्न काय करतो, आता ते खाऊ घालतो आपण, बरोबर का नाही. आणि इतर अशा अनेक गोष्टी आहेत ज्यामुळं शारीरिक उन्नती जी आहे ती होत असते. आता मी शारीरिक उन्नती होण्याकरता ज्या ज्या उदाहरणं तुम्हाला सांगितले आहे, त्याचप्रमाणे आत्मिक उन्नतीसाठी पण काही गोष्टी आहेत. शारीरिक उन्नती जशी एखाद्या व्यक्तीची होते ना, तशीच आपण आत्मिक उन्नती देखील एखाद्या व्यक्तीची होणं गरजेचं आहे. त्याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. मग आत्मिक उन्नती ही ह्या वरदानाच्या साहाय्याने होते. पवित्र आत्म्याचं अन्य भाषा बोलण्याचे हे जे वरदान आहे ना, हे ज्या व्यक्तीला मिळालेलं आहे त्या व्यक्तीची आत्मिक उन्नती होते. आणि पहिले करीन ज्या वेळेला आपण 14वा अध्याय आपण काढतो, पहिले करीन 14वा अध्याय आपण काढतो, तर पहिले करीन 14व्या अध्यायाच्या 4थ्या वचनामध्ये बघा काय लिहिलेलं आहे. कोणीतरी वाचण्यासाठी मला मदत करा. भाषा बोलणारा स्वतःचीच उन्नती करतो, संदेष्टा मंडळीची उन्नती करतो. व्हेरी गुड. आता ज्या व्यक्तीला पवित्र आत्म्याचं हे 8व्या क्रमांकाचं वरदान, ज्याचं नाव अन्य भाषा बोलण्याचं वरदान असं आहे, ज्याला मिळालेलं आहे किंवा ज्याला देण्यात आलेलं आहे, तो व्यक्ती काय करतो माहितीये का, तो व्यक्ती स्वतःची काय करतो, स्वतःचीच उन्नती करतो. लक्ष द्या. म्हणजे आत्मिकरित्या उन्नती होणं हे खूप गरजेचं आहे. आणि आत्मिकरित्या उन्नती व्हावी अशी जर तुमची इच्छा आहे, तर ती इच्छा पूर्ण व्हावी यासाठी तुम्ही पवित्र आत्म्याकडं ह्या वरदानाची जी लालसा आहे ती ठेवणं गरजेचं आहे.
किंवा हे जे वरदान आहे हे तुम्ही देवाकडे मागणं फार गरजेचं आहे. आणि ज्यावेळेला तुम्ही विश्वासाने हे वरदान देवाकडे मागाल त्यावेळेला तो तुम्हाला हे वरदान देईल. आणि ह्या वरदानाच्या सहाय्याने तुम्हाला काय करता येऊ शकतं, तर पहिली गोष्ट तुम्हाला देवासोबत आत्म्यात गूढ गोष्टी बोलता येऊ शकतात. दुसरी गोष्ट तुम्हाला जर काय करता येऊ शकतं ह्या वरदानाच्या सहाय्याने, तर तुम्हाला तुमची जे काही आत्मिक उन्नती आहे ती तुम्हाला करता येऊ शकते. आणि आज ह्या वर्तमान समयामध्ये ह्या गोष्टी आपल्याद्वारे होणं फार गरजेचं आहे देवाच्या गौरवासाठी. तिसरा जो मुद्दा आहे हे जे वरदान आहे, तिसरा मुद्दा, हे जे वरदान आहे हे वरदान ज्यावेळेला प्राप्त होतं किंवा हे वरदान ज्यावेळेला देण्यात येतं, तर हे वरदान का देण्यात येतं, त्याचा तिसरा मुद्दा लिहून घ्या. देवाची स्तुती आणि आराधना करण्यासाठी हे वरदान दिलं जातं. तिसरा मुद्दा लिहा. देवाची स्तुती आणि देवाची आराधना करण्याकरिता हे वरदान दिल्या जातं. आता ज्या ज्या वेळेला तुम्ही स्तुती आराधना करतात त्या वेळेला ती स्तुती ती आराधना तुम्हाला देवाला आवडेल अशा स्वरूपात करता यावी म्हणून ह्या वरदानाचा उपयोग जो आहे तो होत असतो. आणि बघा, देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने आणि खरेपणाने केली पाहिजे. आता देवाचे आपण जर उपासक आहोत योहान 4:24 नुसार, तर आपल्याला देवाची उपासना आत्म्याने आणि खरेपणाने करणं गरजेचं आहे. मग ती उपासना देवाची आत्म्याने आणि खरेपणाने करता यावी म्हणून हे जे वरदान आहे ना, हे आपल्याला काय करतं माहिती का, हे वरदान आपल्याला मदत करतं, हे वरदान आपल्याला सहाय्य करतं. बघा, प्रेषितांचं पुस्तक 2 अध्याय आणि त्याचं 4 वचन आपण वाचू. प्रेषितांचं पुस्तक 2 अध्याय आणि त्याचं 4 वचन कोणीतरी वाचा. तेव्हा ते सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जसजशी त्यांना वाचा दिली तसतसे ते निरनिराळ्या भाषातून बोलू लागले. व्हेरी गुड. आता बघा, ह्या ठिकाणी आपण देवाचं वचन अतिशय स्पष्टपणे समजून घेणं गरजेचं आहे. आणि देवाच्या वचनात असं लिहिलेलं आहे की त्यांना आत्म्याने निरनिराळ्या भाषाचं वरदान काय केलं, दिलं, किंवा त्यांना ते प्राप्त झालं. ठीक आहे. आणि ज्यांना हे वरदान प्राप्त झालं ना, त्या लोकांची संख्या सुमारे 120 होती. आणि आता हा मुद्दा समजून घ्या. ह्या ठिकाणी देवाचा आत्मा ह्या सर्वांवरती काय झालं माहिती का, ज्यावेळेला उतरून आला ना, त्यावेळेला ते निरनिराळ्या भाषेमध्ये देवाची स्तुती करू लागले. निरनिराळ्या भाषेमध्ये देवाची हे आराधना जे आहे ना ते करू लागले. लक्ष द्या. आणि देवाची स्तुती, देवाची आराधना हे त्या ठिकाणी करत असताना बऱ्याच गोष्टी घडलेल्या आहेत, त्याकडे आपण जाणार नाही. परंतु ते जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला हा संपूर्ण जो शास्त्र भाग आहे हा काय केला पाहिजे, तुम्हाला वाचला पाहिजे. आणि ज्यावेळेस तुम्ही हा संपूर्ण शास्त्र भाग वाचाल त्यावेळेस तुम्हाला समजेल की कशा प्रकारे हे जे आत्म्याचं वरदान आहे, अन्य भाषा बोलण्याचे वरदान आहे, हे कशा प्रकारे देवाची स्तुती, देवाची आराधना करण्याकरता उपयोगात येते. हे तुम्हाला हा संपूर्ण शास्त्र भाग वाचल्यानंतर काय माहिती का समजेल. म्हणजे देवाची स्तुती, देवाची आराधना आत्म्याने व खरेपणाने करण्याकरिता हे वरदान काय माहिती का दिल्या जातं. हे आपल्याला समजून घेणं फार गरजेचं आहे. आणि देवाने आपल्याला त्याची स्तुती, त्याची आराधना करण्याकरता काय केलं माहिती का, निवडलेलं आहे. इर्मयाला परमेश्वर म्हणतो की इर्मया, आईच्या गर्भामध्ये तुझी पिंड स्वरूपामध्ये निर्मिती होण्या अगोदर पासूनच मी तुला काय केलं माहिती का, पवित्र केलेलं आहे. लक्षात घ्या. देवाने आपल्याला यासाठी निवडले की आपण त्याची काय करावी, स्तुती करावी, त्याची आराधना आपण करावी आत्म्याने आणि खरेपणाने, आणि ती करता यावी म्हणून आपल्याला अन्य भाषेचे हे जे वरदान आहे ते आपल्याकडे असणं फार गरजेचं आहे. या वरदानाच्या सहाय्याने ह्या गोष्टी आपल्याला करता येतात. पुढचा जो मुद्दा आहे, चौथा मुद्दा लिहून घ्या.
चौथा जो मुद्दा आहे तो हा आहे, आपल्या दुर्बळतेवर विजय मिळवण्यासाठी हे वरदान दिल्या जातं. परत एकदा सांगतो, लिहून घ्या. आपल्या दुर्बळतेवरती किंवा आपल्या कमतरतेवरती विजय मिळवण्यासाठी हे जे वरदान आहे हे वरदान दिले जातं. आणि ज्यावेळेस आपण रोमकराचं पत्र 8वा अध्याय आणि 26 वचन वाचतो, त्या ठिकाणी काय लिहिले पहा. 8वा अध्याय आणि वचन 26 आपण काढू आणि कशा प्रकारे हे वरदान आपल्या दुर्बळतेवरती विजय मिळवण्यासाठी कार्य करते हे आपण बघू. पहा ते वचन. तसेच आत्माही आपल्या अशक्तपणात आपल्याला हातभार लावितो. प्रार्थना करावी तशी करावयास आपल्याला समजत नाही, पण आत्मा स्वतः अनिवार्याच्या उच्च वासांनी आपल्यासाठी विनंती करतो. व्हेरी गुड. आता बघा, काय प्रार्थना करावी हे आपल्याला कळत नाही. ठीक आहे ना. आपण प्रार्थनेला बसल्यानंतर नेमकी काय प्रार्थना करावी हे आपल्याला कळत नाही. मग हे आपल्याला कळावं म्हणून आपल्याला पवित्र आत्म्याचे हे जे वरदान आहे ना, अन्य भाषा बोलण्याचं वरदान, हे देण्यात आलं आहे. आणि ह्या अन्य भाषेच्या वरदानाच्या साहाय्याने आपल्याला यथायोग्य प्रार्थना करता येते. ह्या अन्य भाषेच्या वरदानाच्या साहाय्याने आपल्याला आपल्या अशक्तपणामध्ये काय होतं माहिती का, हातभार लावला जातो. आपण जेव्हा प्रार्थनेला बसतो ना, त्यावेळेला आपण बघा अनेक वेळा प्रार्थनेला बसतो तर आपल्यामध्ये अनेक अशक्तपणा आपल्यामध्ये आहे, दुर्बलता आपल्यामध्ये आहे. आपण जास्त प्रार्थनेमध्ये काय करत नाही, वेळ घालवत नाही. मग अशा वेळेला पवित्र आत्म्याचे हे जे वरदान आहे ना, हे आपल्या दुर्बलतेवर काम करून आपल्याला काय करतं माहिती का, यथायोग्य प्रार्थना करण्याकरता हातभार जे आहे ते लावत असतो. मग एकूण 4 मुद्दे आपण ह्या ठिकाणी काय केलेले आहे, बघितलेले आहे. मग हे जे वरदान आहे, कोणतं, आत्मे ओळखण्याचं वरदान, हे कोणाला देण्यात येतं, तिथं तुमच्या नोटबुक मध्ये लिहा, हे वरदान कोणाला देण्यात येतं. तुमच्या नोटबुक मध्ये लिहा, हे जे वरदान आहे आत्मे ओळखण्याचं वरदान, हे कोणाला देण्यात येतं. ठीक आहे. त्याच्यामधला पहिला जो मुद्दा आहे, त्याच्यातला पहिला जो मुद्दा आहे तो आपण लिहिणार आहोत. प्रत्येक विश्वासणाऱ्यांना हे वरदान देण्यात येतं. प्रत्येक विश्वासणाऱ्यांना हे वरदान देण्यात येतं. ठीक आहे. आता हे वरदान प्रत्येक विश्वासणाऱ्यांना देण्यात येतं, हे आपण काय करणार आहोत, समजून घेणार आहोत. त्याच्या खाली लिहा 1 करीन 12 अध्याय 11 वचन. 1 करीन 12 अध्याय आणि 11 वचन आपण काढू आणि हे वचन आपण वाचणार आहोत. तरी ही सगळी कार्ये तोच एक आत्मा करीतो, तो आपल्या इच्छेप्रमाणे एकेकाला ती वाटून देतो. व्हेरी गुड. आता बघा, पवित्र आत्मा त्याच्या इच्छेनुसार विश्वासणाऱ्यांना काय करतो माहितीये का, ही सर्व जी वरदान आहे ना ती देतो. आता आपण विश्वासणारे आहोत. मग विश्वासणारे या नात्याने आपण परमेश्वर देवाकडं पवित्र आत्म्याची ही जी 9 वरदान आहे ते आपण मागू शकतो. आणि ही वरदान आपल्याला पवित्र आत्मा काय करतो माहिती का, त्याच्या इच्छेप्रमाणे, लक्षात द्या, त्याच्या इच्छेप्रमाणे आपल्याला तो काय करतो, ती देतो. मग आपल्याला ह्या 9 वरदानांपैकी कोणतं वरदान हवं आहे ते आपण देवाकडे मागायचं आहे. कारण वचन सांगतं की स्वर्गात राहणारा जो बाप आहे ना, तो आपल्या जगिक बापापेक्षा बेस्ट आहे. कारण बाप स्वतः वाईट असून मुलांना चांगलं देतो, तर त्या बापापेक्षा स्वर्गात राहणारा जो बाप आहे ना, तो किती अधिक विशेष करून त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना चांगल्या गोष्टी देणार नाही. आणि त्या चांगल्या गोष्टी काय माहिती का, हेच जे आपण शिकत आहोत, ज्याला पवित्र आत्म्याचं वरदान, 9 वरदान. तुम्ही ते मागितले पाहिजे. देवाला तुम्ही म्हटलं पाहिजे की देवा, मला तुझ्यासोबत बोलायचं आहे.
आणि मला तुझ्यासोबत बोलता यावं म्हणून तू मला ह्या अन्य भाषेच्या वरदानाने काय कर, तुम्हाला भर. देव तुम्हाला त्या भाषेच्या वरदानाने भरल. तुम्ही देवाकडे ही प्रार्थना केली पाहिजे, देवा माझी शारीरिक उन्नती होत आहे, पण माझ्या जीवनामध्ये एक बॅड न्यूज ही आहे की माझी आत्मिक उन्नती होत नाहीये. मग शारीरिक उन्नती होत असताना माझी आत्मिक उन्नती देखील व्हावी ही माझी इच्छा आहे. मग ती व्हावी यासाठी तू मला पवित्र आत्म्याचं हे अन्य भाषेचं वरदान आहे ना, ते काय कर, दे. आणि देव तुम्हाला ते देईल. लक्ष द्या, तुम्ही जर देवाकडे प्रार्थना केली, म्हटले की देवा मला तुझी मनापासून स्तुती आराधना करायची आहे, मला तुला प्रसन्न करायचं आहे देवा, पण तुम्हाला करता येत नाहीये. माझ्या जीवनामध्ये अनेक दुर्बलता आहे, अनेक विकनेसेस माझ्या जीवनामध्ये आहे, आणि म्हणून त्यामुळं मला तुझी स्तुती आराधना करता येत नाही आत्म्याने खरेपणाने. ती करता यावी अशी माझी इच्छा आहे. आणि म्हणून तू काय करते का, मला हे वरदान दे. आणि देव तुम्हाला हे वरदान देईल, कारण वचन स्पष्टपणे सांगितलेलं आहे की हे वरदान प्रत्येक विश्वासणाऱ्यांना देण्यात येतं. हे वरदान विश्वासणाऱ्यांकरताच जे आहे ना, परमेश्वर देवाने काय केले माहिती का, ठेवलेले आहेत. हो, हे जे वरदान आहे ना, हे विश्वासणाऱ्यांकरताच आहे. त्याच्यातला दुसरा मुद्दा लिहून घ्या. दुसरा जो मुद्दा आहे तो हा आहे, हे वरदान मिळावं म्हणून आपण काय केलं पाहिजे. जर तुमची इच्छा आहे की हे वरदान तुम्हाला मिळावं, जर आपली इच्छा आहे की हे वरदान आपल्याला मिळावं म्हणून आपण काय केलं पाहिजे. कोणीतरी प्रेषितांचं पुस्तक 2रा अध्याय कोणीतरी काढा. प्रेषितांचं पुस्तक 2रा अध्याय आणि 38 आणि 39 हे वचन आपण वाचणार आहोत. पेत्र त्यांना म्हणाला, पश्चाताप करा आणि तुमच्या पापांची क्षमा व्हावी, म्हणून तुम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नावाने बप्तिस्मा घ्या, म्हणजे तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल. कारण हे वचन तुम्हाला, तुमच्या मुलाबाळांना व जे दूर आहेत त्या सर्वांना, म्हणजे जितक्यांना परमेश्वर आपला देव स्वतःकडे बोलाविल तितक्यांना दिले आहे. व्हेरी गुड. आता ह्या वरदानांना जर प्राप्त करून घ्यायचं आहे तर आपल्याला काय केलं पाहिजे, हे वचन 38 मध्ये काय केलं माहिती का, लिहिलेलं आहे. मग वचन 38 म्हणत आहे की देवाचा सेवक पेत्र कोण होता, कोणी सांगा, पेत्र कोण होता. पेत्र कोण होता, कोणी सांगाल का. शिष्य होता, प्रभू येशूचा शिष्य होता. परंतु पेत्राचा व्यवसाय काय होता, कोणी सांगाल, पेत्राचा व्यवसाय काय होता. मासे पकडणे. व्हेरी गुड ताई, खूप सुंदर. पेत्र हा मासे पकडणारा होता. त्याच्या जीवनामध्ये इतर कोणतंच जे आहे ना, देवा संदर्भाचं कोणत्याच गोष्टीविषयी त्याला माहिती नव्हती. त्याला काहीच माहित नव्हतं देवा संदर्भात. त्याचा बिझनेस, त्याचं घरदार, त्याचं बाप, त्याची होडी, त्याची जाळ, एवढंच त्याच्या जीवनामध्ये होतं. पण येशू त्याला म्हणाला माहिती का, माझ्या मागे म्हणजे मी तुला काय करणार माहिती का, माणसं धरणार बनवल. आणि वचन सांगते की तो तिथून येशूच्या मागे गेला. आणि लक्ष द्या, येशूने त्याची आत्मिक उन्नती केली. प्रेज द लॉर्ड. येशूने पेत्राची आत्मिक उन्नती केली. आणि बघा, 120 लोकांमध्ये पेत्र उभा राहिला. आणि 120 लोकांमध्ये पेत्र उभा राहिल्यानंतर त्याने सर्व प्रकारचे जे काही लोक त्या ठिकाणी होते ना, दूर राष्ट्रातून आलेले, बघा ते लोक कोणते ते माहिती का. ज्या वेळेला आपण प्रेषित 2रा अध्याय आपण काढतो, प्रेषित 2रा अध्याय आणि 8, 9, 11 पर्यंत वाचा. तर आपण प्रत्येक जण आपापली जन्मभाषा ऐकतो. हे कसे, पार्थी, मेदी, एलामी, मेसोपटेम्या, यहुदिया, कप्पादोनिया, पत आसिया, फ्रुगिया, पंफुलिया, मिसर व कुरनेच्या जवळचा लिबुआ देश, यात राहणारे यहुदी व यहुदीय मतानुसारी असे रोमन प्रवासी, क्रेतीय, अरब असे आपण त्यांना आपापल्या भाषेत देवाची महत्कृत्ये सांगताना ऐकतो. पहा,
ह्या ठिकाणी वेगवेगळ्या भाषा बोलणारी जी काही लोक आहेत ती त्या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. आणि ती लोक ह्या 120 जणांना देवाची स्तुती त्यांच्या भाषेमध्ये करताना ऐकत होते. आणि पेत्र त्या ठिकाणी उभा राहिला आणि पेत्र म्हणाला, जर तुम्हाला पवित्र आत्म्याचे वरदान हवे आहे अन्य भाषा बोलण्याचं, तर तुम्ही काय केलं पाहिजे? पेत्र त्यांना म्हणत आहे की तुम्ही पश्चाताप करा. आपण पश्चाताप केला पाहिजे आणि आपण केलेली जी पाप आहे ना त्याची आपल्याला क्षमा व्हावी म्हणून आपण येशूच्या नावाने बाप्तिस्मा घेतला पाहिजे, पाण्याने बाप्तिस्मा. हे फार महत्वाचं आहे. पवित्र शास्त्र या गोष्टीला महत्व देतं. येणाऱ्या दिवसांमध्ये आपण हा विषय शिकणार आहोत खोलवर मध्ये, डिटेल मध्ये. पाण्याने बाप्तिस्मा काय प्रकार आहे हे आपण शिकणार आहोत. मग जर ह्या गोष्टी आपण जर केल्या, आपण जर पश्चाताप केला आणि आपल्याला पापांची क्षमा मिळावी म्हणून आपण येशूच्या नावाने जर बाप्तिस्मा घेतला, तर आपल्याला पवित्र आत्म्याचं दान प्राप्त होईल. आपल्याला ज्ञानाचं वचन देईल देवा, कधी कधी आपल्याला विद्येचं वचन देईल, आपल्याला भविष्यवाणी करण्याचं वचन देईल देवा, आपल्याला देवा अन्य भाषा बोलण्याचं वरदान देईल देवा, देवा आपल्याला अद्भुत कार्य करण्याचं वरदान देवा आपल्याला देईल. हो, लक्ष द्या. पण त्यासाठी अट काय माहिती का? आपण आपल्या पापांबद्दल देवाकडे पश्चाताप करावा आणि येशूच्या नावाने बाप्तिस्मा घ्यावा. मग हे जे वरदान आहे ना, बघा शेवटी असं म्हटलेलं आहे की पवित्र आत्म्याचं दान तुम्हाला प्राप्त होईल, पवित्र आत्म्याचं वरदान तुम्हाला प्राप्त होईल. आणि हे तुम्हाला प्राप्त व्हावं म्हणून तुम्ही त्या गोष्टी करणं गरजेचं आहे. मग काही उदाहरणं आपण पाहणार आहोत ज्यांना पवित्र आत्म्याचं वरदान जे आहे ते प्राप्त झालं. बघा, कोणीतरी माझ्यासाठी प्रेषित 2:4 वाचा. प्रेषित 2:4 काय लिहिलेलं आहे? तेव्हा ते सर्व पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जसे त्यास वदविले तसे ते अन्य भाषेतून बोलू लागले. व्हेरी गुड. आता बघा, या ठिकाणी पवित्र आत्म्याचं वरदान त्यांना देण्यात आलेलं होतं. आणि हे वरदान कोणतं माहिती का? अन्य भाषा बोलण्याचं वरदान. आणि ते अन्य भाषेमध्ये देवाची आराधना करू लागले, अन्य भाषेमध्ये ते देवाची स्तुती करू लागले. आपण आणखीन एक उदाहरण जर पाहिलं, कर्नलने आणि त्याचा जो परिवार आहे त्याच्या घरामध्ये एकत्र जमलेले जे काही लोक आहेत, ज्यावेळेस आपण प्रेषितांचं पुस्तक 10वा अध्याय काढतो, तर प्रेषितांच्या पुस्तकाच्या 10व्या अध्यायामध्ये 44 पासून 46 वचन ज्यावेळेस आपण वाचतो ना, तर त्या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे लिहिण्यात आलेलं आहे. पहा, 44 पासून 46 पर्यंत काय म्हटलेलं आहे त्या ठिकाणी? पेत्राचे हे भाषण चालू असतानाच वचन ऐकणाऱ्या सर्वांवर पवित्र आत्मा उतरला. मग परराष्ट्रीयांवरही पवित्र आत्म्याच्या दानाचा वर्षाव झाला आहे. असे पाहून पेत्राबरोबर आलेल्या विश्वास ठेवणाऱ्या व सुनता झालेल्या सर्व लोकांना आश्चर्य वाटले, कारण त्यांनी त्यांना अनेक भाषातून बोलताना व देवाची थोरवी गाताना ऐकले. व्हेरी गुड. बघा, देवाचा आत्मा त्या लोकांवरती उतरून आला आणि ते जे लोक आहे ना, ते लोक अन्य भाषेमध्ये बोलू लागले. आणि अन्य भाषेमध्ये त्यांनी काय केलं माहिती का? त्यांनी देवाची स्तुती केली, देवाची थोरवी त्यांनी त्या ठिकाणी आपण पाहतो त्यांनी केली, देवाची आराधना त्यांनी केली. तुम्हाला देखील ह्या गोष्टी करता याव्यात असं जर तुम्हाला वाटत असेल तर मग पश्चाताप करणं गरजेचं आहे, पाण्याने बाप्तिस्मा घेणं गरजेचं आहे. आणि मग हे जे वरदान आहे हे प्राप्त होतं, हे वरदान आपल्याला प्राप्त होईल. तिसरा जो भाग आहे तो आहे की इफिस येथील जे विश्वासणारे आहे, इफिस हे जे शहर आहे, ह्या शहराविषयी देखील आपण शिकणार आहोत येणार दिवसांमध्ये, की कशा प्रकारे हे शहर समृद्धी होतं, कशा प्रकारचे विश्वासणारे या ठिकाणी, बऱ्याच गोष्टी आपण शिकणार. पण इफिस येथील जे विश्वासणारे आहे ना, त्यांच्यावर देखील पवित्र आत्मा उतरून आला आणि ते देखील अन्य भाषेमध्ये बोलू लागले.
बघा, प्रेषित 16:6 काळा कोणतरी प्रेषित 16:6 त्या ठिकाणी बघा काय लिहिलेलं आहे प्रेषित 16:6 मध्ये. नंतर आसिया देशात वचन सांगण्यास त्यास पवित्र आत्म्याकडून अडथळा झाल्यामुळे ते तुग्रिया व गलतिया ह्या प्रांतामधून गेले. व्हेरी गुड. आता ह्या ठिकाणी आपण पाहतो की पवित्र आत्म्याकडून त्यांना प्रतिबंध जे आहे ते करण्यात आला आणि ह्या ठिकाणी हे प्रवासामध्ये असताना ह्या ठिकाणी हे एकत्र ज्यावेळेस ते होते ना त्यावेळेला त्या ठिकाणी त्यांनी पवित्र आत्म्याचं हे जे वरदान आहे ना आत्मे हे जे वरदान आहे अन्य भाषा बोलण्याचं वरदान हे त्या ठिकाणी त्यांनी कार्यात आणलेलं आपल्याला पाहायला भेटतं. संत पौल जो आहे ना तो त्या ठिकाणी फक्त एकटाच नाही तर इफिसीतील अनेक पवित्र जन जे आहे ना ते ह्या वरदानांनी भरलेले होते आणि त्यांनी ह्या वरदानाच्या सहाय्याने देवाची काय केली माहिती का, देवाची स्तुती केली, देवाची आराधना त्यांनी केली. आणि लक्ष द्या, हे जे वरदान आहे ना हे वरदान आपल्यासाठी आहे कारण आपण विश्वासणार आहे. ज्यावेळेस आपण प्रेषणचं पुस्तक 2 अध्याय आणि 4 ते 11 वचन आपण वाचतो ना तर त्या ठिकाणी प्रत्येक व्यक्ती हा ह्या वरदानाने भरलेला होता आणि प्रत्येक व्यक्ती ह्या वरदानाने भरून स्वतःची उन्नती करत होता. प्रत्येक व्यक्ती देवासोबत गुड गोष्टी ज्या आहे ना ते बोलत होता. प्रत्येक व्यक्ती हा आपण पाहतो की काय करत होता त्या ठिकाणी देवाला महिमा जातं, देवाचं गौरव त्या ठिकाणी करत होता. त्यानंतर आपण पाहतो की संत पौल जो आहे ना लक्ष द्या पहिले करेन याचं 14 अध्याय आणि 18 वचन जेव्हा आपण वाचतो बघा त्या ठिकाणी संत पौल काय म्हणत आहे. तो संत पौल स्वतः अन्य भाषेमध्ये बोलला आणि तो एक अनुभव त्या ठिकाणी शेअर करत आहे. त्या ठिकाणी पहा पहिले करेन 14 अध्याय आणि वचन 18. तेव्हा सर्वांपेक्षा मी अधिक भाषा बोलतो म्हणून मी देवाचे आभार मानतो. हा, संत पौल ह्या ठिकाणी म्हणत आहे की मी तुम्हा सर्वांपेक्षा अधिक भाषा बोलतो. अधिक म्हणजे एकापेक्षा जास्त भाषा मी बोलतो म्हणून मी देवाचे काय म्हणतो का आभार मानतो. मला सांगा असं कोणी आहे का आपल्या ह्या ग्रुपमध्ये ज्यांना एकापेक्षा जास्त भाषा बोलता येतात? तुमच्यापैकी असं कोणी आहे एकापेक्षा जास्त भाषा बोलता येतं का? एकापेक्षा जास्त कोणत्या सांगा. मराठी, आयराणी, हिंदी. मराठी ती आयरन येते आणि हिंदी येते. व्हेरी गुड. एकापेक्षा जास्त. आणखीन कुणाला? आणखीन कुणाला 3 पेक्षा जास्त भाषा बोलता येतं का? नाही. ओके. पण ह्या ठिकाणी संत पौल म्हणत आहे की मी अधिक भाषा बोलतो म्हणून मी देवाचे काय करतो आभार मानतो. म्हणजे लक्ष द्या, हे जे वरदान आहे ना हे वरदान आपल्याला यासाठी देण्यात येतं की आपण ह्या वरदानाच्या साहाय्याने काय करावं माहिती का, देवाची स्तुती करावी, देवाची आराधना करावी, आत्म्यात देवाबरोबर गुड गोष्टी बोलावा, स्वतःची उन्नती करावी. यासाठी हे वरदान देण्यात येतं. आणि बघा संत पण म्हणतोय मी स्वतः अन्य भाषेमध्ये काय करतो बोलतो. आपण पण अन्य भाषेमध्ये बोललं पाहिजे. आपण देखील अन्य भाषेमध्ये काय झालं पाहिजे बोललं पाहिजे. आणि हे वरदान आपल्याला मिळावं म्हणून आपण देवाकडं प्रार्थना केली पाहिजे. आपण देवाकडं ह्या वरदानाची नेहमी लालसा जी आहे ती काय केली पाहिजे ठेवली पाहिजे. अशा प्रकारे हे जे पवित्र आत्म्याचं 8व्या क्रमांकाचे वरदान आहे अन्य भाषा बोलण्याचं वरदान, हे पवित्र शास्त्रामधून कशा प्रकारे कार्य करतं हे आपण काय केलेलं आहे समजून घेतलेलं. देवा या वचनाच्या द्वारे सर्वांना आशीर्वाद दे. यावेळेला